जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। अनुसूचित जमातीच्या महिलेचा अपमान व जातीवाचक शब्दांचा वापर केल्याप्रकरणी माजी प्रदेशाध्यक्ष विजय वसंत चौधरी यांना नंदुरबार पोलिसांकडून अटक करण्यात आली असून या संदर्भात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे। नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 699/2026 भारतीय न्याय संहिता -2023 चे कलम 79, 352, 352, 2 सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3(1) RS 3(1) W 2 अन्वये 25 जुलै 2026 रोजी फिर्यादी रोहन शरद गावित नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणात फिर्यादी यांच्या मोबाईलवर 25 जुलै 2026 रोजी व्हॉट्सॲपद्वारे एक ऑडिओ क्लिप प्राप्त झाली होती। सदर ऑडिओ क्लिपमध्ये माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित तसेच माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबाबत अश्लील व अपमानास्पद भाषेचा वापर करून जातीवाचक शब्दप्रयोग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। त्यावरून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड उपविभाग हे करीत आहेत। गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याची कार्यवाही केली। पोलीस पथकाने अथक व कौशल्यपूर्ण प्रयत्न करून आरोपी विजय वसंत चौधरी याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले। त्यानंतर 7 ऑगस्ट 2026 रोजी कायदेशीररित्या अटक करण्यात आली आहे। अशा प्रकारच्या व्हॉट्सअप ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आरोपी विजय वसंत चौधरी यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाणे, अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सदर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड हे करीत असून प्रकरणातील उपलब्ध पुरावे, ऑडिओ क्लिप व इतर संबंधित बाबींची तपासणी करण्यात येत आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या किंवा समाजातील शांतता भंग करणाऱ्या कृत्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला 25/7/26 ला 699/2026 हा गुन्हा फिर्यादी रोहन शरद गावित यांच्या फिर्यादीवरून आपण दाखल केलेला होता। आणि फिर्यादीमध्ये रोहन गावित यांनी त्यांच्या ज्या बहीण आहेत माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबद्दल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली असून त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांच्याविषयी अपमानास्पद आणि अश्लील भाषेचा वापर केला असल्याबाबत, जातीवाचक शब्दांचा वापर केला असल्याबाबत कंप्लेंट आपल्याकडे दाखल केलेली होती। आणि गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आपण आरोपीचा शोध विविध ठिकाणी घेत होतो। त्यासाठी वेगवेगळी पथकं स्थापन करण्यात आलेली होती आणि त्या तपास पथकाला शोध घेण्यात यश येऊन पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासह जे पथक रवाना झालेलं होतं त्यांना आरोपीला अटक करण्यामध्ये काल यश मिळालेलं आहे। आपण आरोपी विजय चौधरी यांना अटक केलेला आहे आणि पुढील तपास, कायदेशीर तपास आपण करत आहोत। आतापर्यंत ज्या व्हायरल ऑडिओ क्लिप झालेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस ठाणे या ठिकाणी 2 अॅट्रॉसिटीचे गुन्हे वेगवेगळ्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर अक्कलकुवा पोलीस ठाणेला एक अॅट्रॉसिटीचा गुन्हा विजय चौधरी यांच्या विरुद्ध दाखल झालेला आहे। येत्या 9 ऑगस्टला आपण विश्व आदिवासी दिन साजरा करतो आहोत आणि दरवर्षी तो विश्व आदिवासी दिन आपण अतिशय उत्स्फूर्ततेने आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करत असतो। मी नंदुरबार नगरवासियांना, नंदुरबार जिल्हावासियांना आवाहन करते की पोलीस त्यांचा कायदेशीर जे काही कार्यवाही आहे ते करतच आहेत। आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। जे काही या अनुषंगाने गुन्हे दाखल करणं आवश्यक आहे ते गुन्हे दाखल झालेले आहेत, आरोपी अटक झालेला आहे। त्याच्यामुळे विश्व आदिवासी दिनाला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य आपण करू नये आणि कुठल्याही अफवा पसरवू नयेत। हा दिवस अत्यंत शांततेने, उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पाडता येईल या दृष्टीने नियोजन करावे। पोलीस नेहमीच त्यांच्या बरोबर आहेत, मदतीला आहेत आणि त्या दिवशी रस्त्यावर बंदोबस्तालाही असतील। कायदेशीररित्या आपला तपास तर सुरूच आहे। आपण PA यश टिपारे याला देखील अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे ज्या काही क्लिप आहेत
ते देखील आपण ऑडिओ क्लिप, त्याचं पेनड्राईव्ह त्याच्याकडून आपण जप्त करून घेतलेला आहे. त्याचबरोबर त्याने जे काही व्यक्तींची नावं सांगितलेली आहेत त्यांनाही आपण सूचना केलेली आहे आणि त्यांच्याकडूनही पेनड्राईव्ह हजर करून घेत आहोत. त्याच्यामुळे भविष्यामध्ये क्लिप व्हायरल होण्याची शक्यता नाही आहे, परंतु तरी देखील दुर्दैवाने कोणी तसा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत जे काही तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि यश टिपारे याने जे काही आपल्याला माहिती दिलेली आहे त्याच्या अनुषंगाने आपण क्लिप जमा करून घेण्याचं काम करत आहोत. या उपरही जर त्यांच्याकडून क्लिप व्हायरल करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीररित्या जे काही योग्य असेल ती कार्यवाही आपण करणार आहोत.